मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कारांचे शनिवार 21 जून रोजी पत्रकार संघाच्या 84व्या वर्धापन दिन सोहळ्यात वितरण करण्यात आले। इंडिया टुडे वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई हे महनीय प्रवक्ते म्हणून यावेळी उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार संपादक प्रकाश कुलकर्णी, विद्याधर दाते, सूरज सावंत, काशीनाथ म्हादे, प्रदीप दिवार, शिवराम मांजरेकर हे यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले। या समारंभात वयाची 65 वर्षे पूर्ण केलेले पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य यांना पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्यत्व आणि सन्माननीय सहसदस्यत्व दिले गेले। कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्यासह सर्व कार्यकारी सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते। जुलै महिना होता आणि आयबीएन लोकमतची जुळवाजुळव चालू होती। मी राजेंद्र स्वाती आणि सगळे आयबीएन लोकमतचे फाउंडर मेंबर आणि त्यावेळी आयबीएन लोकमतचा एक प्रोमो खूप गाजलेला होता। म्हणजे आपण या सगळ्या उपस्थितीतल्या प्रत्येकाने सनी देओलचा अर्जुन पिक्चर पाहिला असेल। त्या अर्जुनमध्ये सनी देओल सरांचा एक शॉट लागतो कॅरम आणि तो कॅरमचा शॉट मारल्यानंतर तो स्ट्रायकर असा उडतो आणि मला माहित नाही ती संकल्पना तुम्ही कशी घेतली, पण आयबीएन लोकमतचा एक प्रोमो खूप गाजला होता। एके ठिकाणी निखिल वाघे बसतात आणि त्यांच्या समोरच्या बाजूला राजदीप सरदेसाई बसलेले असतात आणि राजदीप सरदेसाई स्ट्राईक मारतात, तो स्ट्राईक असा हवेत उडतो आणि सोमटी त्या कॅरमच्या ह्याच्यामध्ये गोल होते आणि राजदीप सरदेसाई म्हणतात की आमचा मार्ग वेगळा आहे। तर आमचा मार्ग वेगळा असणारा हा वेगळा मार्ग ते आजवर नेहमी जपत आलेले आहेत आणि त्या मार्गावरनं चालण्याची संधी आम्हाला राजदीप सरदेसाईंनी मिळाली आणि असंख्य अशी उदाहरणं मला आठवतं। म्हणजे राजेंद्रची एक स्टोरी होती, सर विसरला असं करायची, एक ह्युमन स्कॅव्हेंजरची एक स्टोरी होती। म्हणजे पंढरपूरमध्ये जेव्हा वारी जायची लोकमतचा आणि आता वारीचा दिवस आहे आणि मला आठवते राजेंद्रने तिथे गेला होता। खरं तर तो गेला होता तिकडे वारीची स्टोरी करायला आणि त्याला तिथे दिसलं की त्या काळात म्हणजे 2007-8 वर्ष 13चं वर्ष होतं आणि त्यामध्ये तिकडचा जो महिला आहे जी शौचालयाची जी घाण असते ती तिकडे चंद्रभागेच्या वाहनकामध्ये अजूनही पण त्यावेळी ती हाताने साफ केली जाते आणि ती टोपली जी आहे ती दुकानात घेऊन ते जायचे आणि ती स्टोरी आयबीएन लोकमतला दाखवल्यावर त्याचा खूप गजब झाला होता। त्याची दखल त्याने घेतली होती। मला वाटतं तुकाराम मुंडे त्याने त्याचे कलेक्टर होते आणि त्याची तात्काळ दखल घेतली होती आणि मला आठवते सेनेच्या असाइनमेंटमधून तुम्हाला आठवते सेनेच्या असाइनमेंटनं आम्हाला फोन आला होता की ही स्टोरी जी आहे आम्हाला हवी आणि ती स्टोरी सर सेनेकडून दिली होती आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की त्या गोष्टीचा अवॉर्ड होता नॅशनल अवॉर्ड तो राजेंद्रला मिळाला होता। अशा अनेक ज्यांनी समाजामध्ये बदल घडू शकतात तेवढ्या कारणाचा योग आम्हाला आयबीएन लोकमध्ये लावणार आणि त्यावेळी सर जे बोलायचं असायचं ते बोलायला मिळायचं त्यावेळी चॅनलवर, जे दाखवायचं वाटायचं ते दाखवायचं मिळायचं। आता मला माहित नाही आयबीएन लोकमतमध्ये काय स्थिती आहे किंवा चॅनलमध्ये काय स्थिती आहे, पण त्या काळी तुम्ही जे बोलायचं ते दाखवता येत होतं आणि त्या काळामध्ये स्टोरी खूप गाजली होती। अशा असंख्य स्टोरीजमध्ये म्हणजे राजदीप सरदेसाई तेव्हा CNN आयबीएनचे प्रमुख होते, परंतु आयबीएन लोकमतसारख्या मराठी चॅनलवर त्यांचं बारकाईने लक्ष असायचं आणि त्यांचा नेहमी संवाद असायचा आणि त्यांचं वाक्य मला आठवतं आमच्या मिटिंगमध्ये की याच्या पुढचा जो जमाना आहे तो मायक्रो लेवलचा होणार आहे। आणि मला असं आठवतं की आयबीएन लोकमत मराठीमध्ये येण्यामध्ये राजदीप सरदेसाईंचं मोठं योगदान टाकायचं होतं आणि मला आठवतं म्हणजे आज जे चॅनलमध्ये काम करतात त्यांना मला माहीत नाही, परंतु त्या काळी जर आयबीएन लोकमत जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा आम्हाला खूप वाईट सवय तुम्ही लावला होता, 75% सवय होती। म्हणजे मला तर आठवतं जेव्हा आमच्या विक्रोळीला आयबीएन लोकमत सुरू झालं होतं, सुधाकर सुद्धा आहे ते आमचे माझे अध्यक्ष, आम्हाला सकाळी 2 कुपन मिळायच्या, एक व्हेज कुपन मिळायची एक नॉनव्हेज कुपन मिळायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नॉनव्हेज नाश्ता असायचा। म्हणजे सकाळी आम्ही कंपनीवरून काही उपकार करण्यासाठीच तिथे जातो चॅनलवर, अशा प्रकारमध्ये आम्हाला नाश्ता दिला जायचा। त्याच्यानंतर मग आम्हाला घरी पिकअप असायचा, ड्रॉप असायचा, हे सगळं वैभवशाली वाटते असे दिवस झाले। आता टीव्हीचे अध्यक्ष अजय उदय आहे अजून मला माहित नाही आता कुपन मिळतात की नाही, परंतु त्या काही राजदीप सर जेव्हा प्रमुख होते त्यावेळी पत्रकारांची जी काळजी घेतली जायची, एक पत्रकार वावरणारा माणूस म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना फील्ड वर्कर, म्हणजे त्यांचं इलेक्शन ऑन प्लेट हे त्यांनी का काढलं हे मला त्यावेळी त्या कुपनवरून आठवलं त्याची संधी होती। इलेक्शन ऑन प्लेट त्यांच्या कार्यक्रम खूप गाजला आणि सर आम्ही आवर्जून बघतो, पण आम्हाला आधी आठवतं की अगदी सामान्य माणसाला सुद्धा आपण त्याचा आदर देऊ शकतो। म्हणजे आम्ही त्यावेळी शिकलो। मला आठवते की ज्यावेळी आम्ही बायलाईन द्यायचो की एखादी स्टोरी लागल्यानंतर तिथे स्टोरीमध्ये व्हिडिओ जर्नलिस्टचं नाव असायचं आणि मग रिपोर्टरचं नाव यायचं
तर व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणजे जर्नलिस्ट आपण आहोतच, परंतु जो कॅमेरा चालवतो त्याला व्हिडिओ जर्नलिस्ट हे नाव दिलं पाहिजे आणि त्याचं नाव व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणूनच घेतलं पाहिजे असा राजीव सरांचा नेहमी आग्रह असतात. आणि आज कॅमेरामन कोणी म्हणत नाही, आज कॅमेरामन हा शब्द दुर्लभ झालेला आहे, परंतु आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे कॅमेरा हाताळतात त्यांना आजही तितक्याच सन्मानाने व्हिडिओ जर्नलिस्ट हा शब्द वापरला जातो. मला असं वाटतं राजीव सरांचा तो आमच्यावरचा आग्रह असल्यामुळे मराठीमध्ये आम्ही तो सुरू केला. नंतर मग जवळपास सगळ्याच मराठी चॅनलने व्हिडिओ जर्नलिस्ट हा शब्द वापरायला सुरुवात केला. तर असे पत्रकार सोबत राहणारे आणि जसं मगाशी राजेंद्र म्हणाला की या सभागृहामध्ये असणारा प्रत्येक पत्रकार हा कधी ना कधी त्यांच्यासोबत म्हणजे आज दाते साहेबांचा आम्ही सन्मान करतो. तर मगाशी ते गमतीने म्हणाले की दाते साहेब जेव्हा 44 वर्षाचे होते तेव्हा ते 21 वर्षाचे होते, जेव्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये दोघे एकत्र काम करत होते. सो जवळपास 3 पिढ्यांचा संबंध जो आहे त्यांच्याशी लागलेला आणि अजूनही ते तरुण आहे. ते म्हणाले गमतीने मगाशी मी 60 वर्षाचा झालोय, पण सर तुम्ही अजूनही आमच्यासाठी तितकेच तरुण आहात, तितकेच प्रेरणादायी आहात. आणि तुमचा हा जो वसा आहे हा मुंबई सहित देशभरातले अनेक पत्रकार आजही तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. जसं म्हटलं की आज अनेक आपल्या पत्रकारांचा आपण या सभागृहात सन्मान करतोय. मुंबई मराठी पत्रकार संघाचे जे सदस्य आहेत आणि ज्यांनी मुंबई मराठी पत्रकारितेमध्ये काही वेगळं केलं त्यांना गौरवण्याचा हा आजचा दिवस आहे वर्धापन दिनानिमित्त. आज ज्यांना सत्कार मिळतोय त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि जसं मगाशी शैलेश म्हणाला की प्रॉपर त्याच्यासाठी पुरस्कार निवड समिती नेमली गेली होती आणि त्या निवड समितीने एकमताने हे घेतलेले निर्णय आहेत. ज्यांना पुरस्कार मिळाले नाहीत, ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांनी आपण कुठे कमी पडलो असं समजू नये. पण मला असं वाटतं की खूप स्पर्धा होती. म्हणजे मला आठवते शोधपत्राचा जो पुरस्कार आम्ही दिलेला आहे तो संयुक्तपणे दिलेला आहे. म्हणजे कोणत्या स्टोरीला पुरस्कार द्यावा असा प्रश्न निवड समितीला पडला होता आणि अखेर मग शेवटी असं ठरलं की एक प्रिंट आणि एक इलेक्ट्रॉनिक अशा दोघांना तो विभागून देण्यात आला. सूरज आहे आणि माझे आहेत. अत्यंत म्हणजे तुम्ही त्यांच्या युट्यूबवर स्टोरीज आहेत, काही फेसबुकवर प्रिंटच्या स्टोरी आहेत, तुम्ही जवळ जाऊन त्या पहा की किती सखोलपणे विश्लेषण करून आणि त्याचा मागोवा घेऊन त्यांनी स्टोरी केलेल्या आहेत. आणि जसं म्हणतं की पत्रकारिता असं म्हणतात की आता दिवस वाईट आले तसं कधी कधी खाजगीमध्ये म्हटलं जातं, परंतु या सगळ्या युवा पत्रकारांकडे पाहिलं की येणारा दिवस हा वैभवशालीच आहे याची प्रचिती या सगळ्या विजेत्यांकडे येत आहे. म्हणून मला वाटतं या विजेत्यांचं आपण मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे. आजचा दिवस जो आहे हा आपल्या सगळ्यांचा काय झालं म्हणतो ना कौतुकाचा दिवस आहे. म्हणजे किंवा विजेत्यांचाच नाही तर या मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य म्हणून आपण प्रत्येकाने, कारण एक संघटना 84 वर्ष चालणे आणि त्या जसं म्हणतात की नुसतं चालणे नाही तर ती प्रत्येक वर्षाकडे तिला वैभवशाली दिवस दाखवण्याचा प्रयत्न या संघटनेशी संलग्न प्रत्येकजण करत असतो. आणि मला असं वाटतं की आमच्या पूर्वसरणी म्हणजे आता कुमार कदम आहेत, अजय वैद्य आहेत, देवराज मुनाले आहेत, वैजंती आपटे आहेत, राही भिटे आहेत, अनेक आमचे दिग्गज आहेत की ज्यांनी आपला घाम रक्त या संस्थेसाठी आठवले. आणि म्हणून मला असं वाटतं की आज ह्या भक्कम पायावर ही वास्तू उभी आहे आणि दिवसागणी प्रगती करत चालली आहे. तर मला सांगायला आवडेल की आज ही मुंबई मराठी पत्रकार संघ जो आहे महाराष्ट्र सरकारने पत्रकारांना पेन्शन सुरू करण्याच्या आधी मुंबई मराठी पत्रकार संघाने सन्मान योजना सुरू केली. आम्ही दरमहा 1200 रुपये 65 वर्ष वयाच्या वरती जे गरजू पत्रकार आहेत त्यांना आपण देतो. अगदी कोरोनाच्या काळात संस्थेला 1 रुपयाचं सुद्धा उत्पन्न नसताना सुद्धा दर महिन्याच्या 10 तारखेला त्यांच्या अकाउंटला 1200 रुपये जमा होत होते. आम्हाला ही रक्कम वाढवायची आहे, परंतु काही गणित असतात, ती गणितं सोडवावी लागतात, ही सुटतील. परंतु संघटनेने अशी तरतूद करून ठेवली की पुढची 20 वर्ष संघटनेला 1ही रुपयाचं उत्पन्न मिळालं नाही तरी ही सन्मान योजना काही थांबणार नाही आणि दिवसागणिक या सन्मान योजनेमध्ये वाढ होते. मला असं वाटतं हा आपल्या सगळ्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे. आणि काही खुशखबरी द्यायचं म्हणजे असं म्हणतो की आपण म्हणतो ना रिटर्न गिफ्ट काय, आज खऱ्या अर्थाने आपल्या संघाचा हा वाढदिवस आपण साजरा करतोय, तर तुम्ही आला तर काहीतरी रिटर्न गिफ्ट दिलं पाहिजे. आणि कार्यकारिणी त्यासाठी अगदी दिवस रात्र काम करतात. म्हणजे सगळे सहकारी ते आहेत, पाठीमागे कार्यकारिणी सदस्य बसले आहेत, आमचा स्टाफ आहे की जे अगदी अहोरात्र मेहनत करतात की हा पत्रकार संघ कसा वाढला जाईल. तर यंदाच्या वर्षात सर आमची लोणावळ्याची वास्तू जी आहे ती 3 स्टार करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने त्याचा प्रयत्न चालू आहे. आम्ही नवीन वर्षात 2026 साली स्विमिंग पूलसाठी तुम्हाला एक चांगलं 3 स्टार विश्रामगृह लोणावळ्यामध्ये मिळेल आणि तुम्ही सगळेजण त्याचा आस्वाद घेऊ शकाल याची तयारी आमची चालू आहे. आणि मला सगळ्याला आनंद वाटेल की रामशेठ ठाकूर यांनी त्यासाठी 30 लाख रुपयाची देणगी जी आहे ती आपल्या मुंबई मराठी पत्रकार संघाला दिली. अशा अनेक दानशूर व्यक्ती पुढे येतात. मला अशी सर गमतीने असं म्हणाले अरे 5 मजल्याची वास्तू आहे म्हणजे प्रत्येक मधला एकेका मुख्यमंत्र्यांनी दिला का. आम्ही म्हटलं नाही का, आमच्या प्रत्येक अध्यक्षांनी त्यांच्या मेहनतीने उभारलेलं समाज हे चीज आहे. आणि मला असं वाटतं हाच खऱ्या अर्थाने मुंबई मराठी पत्रकार संघाचा गौरव आहे. आपली मान अशासाठी ताट आहे कारण आपण परत झुकत नाही आणि झुकणारही नाही आहोत.
म्हणजे मला असं वाटतं की ही खूप गौरवपूर्ण भाग आहे. इतकंच नाही तर कर्जतला आपली एक जागा आहे, तिथेही एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपल्या मुंबई मराठी पत्रकार सदस्यांसाठी एक अभ्यासकेंद्र उभारण्याचा मनोदय आहे. त्या दृष्टीने आम्ही रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि जर सगळं काही नियोजित झालं तर पुढील वर्षामध्ये ते अभ्यास केंद्र सुद्धा आपल्या सदस्यांसाठी उपलब्ध असतील, जिथे जाऊन तुम्ही पुस्तकं लिहू शकता, तुमचे छंद जोपासू शकता. तर तोही एक प्रयत्न आमचा आहे. तसंच या वास्तूमध्ये कला दालन व्हावं अशा अनेक सदस्यांची इच्छा होती आणि तसं आमच्या आधीच्या पूर्वसुरींनी सुद्धा तसा प्रयत्न केला होता. तर ते कला दालनाचा सुद्धा भाग जो आहे तो मार्गी लागेल असं दिसतंय आणि या वर्षभरात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मालकीचं स्वतःचं कला दालन असेल. कारण जे स्कूल आर्टमध्ये जवळपास 6-6 वर्षाचं वेटिंग लिस्ट आहे आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मोठ्या जागेचं अशा प्रकारचं एक कला दालन जर उभं राहिलं तर नक्कीच संघाच्या सदस्यांसाठी, मुंबईतल्या कलाकारांसाठी एक चांगलं मोठ्याचं ठिकाण होऊ शकतं. तर मला वाटतं हा सुद्धा एक तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छासाठी गरजेच्या आहेत आणि मला असं वाटतं त्या सगळ्या कार्यकारिणीसाठी नक्कीच वाजवल्या पाहिजेत, कारण त्यांची मेहनत आहे ही. सगळ्यात महत्त्वाचं सर, मला तुम्हाला एक विनंती अशी करायची होती राजदीप सर, की तुमचा आवाज देशभरात ऐकला जातो आणि बऱ्याचदा काय होतं की आमच्या इथे जी शासनाची जी पेन्शन योजना आहे किंवा शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये मनीसाना आयोग जो आहे, या मनीसाना आयोगाने श्रमिक पत्रकारांची एक व्याख्या केलेली आहे. परंतु महाराष्ट्र शासनामध्ये मात्र श्रमिक पत्रकारांच्या व्याख्यातनं प्रूफ रीडर या संपूर्ण विभागाला वगळण्यात आलेलं आहे आणि मनीसाना आयोगाच्या दृष्टीने प्रूफ रीडर हे श्रमिक पत्रकार म्हणूनच गणले गेलेले आहेत. आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती केलेली आहे, तुमचा आवाजही ऐकला जातो, तुमचं ट्विटरही ऐकलं जातं, ज्याच्या चर्चा होत असतात, तर तुम्ही या मिशनमध्ये आमच्यासोबत सहभागी व्हावा आणि प्रूफ रीडरला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून जर तुम्ही आलात तर मला असं वाटतं आवाज अधिक जोमाने ऐकला जाऊ शकतो. सध्या जमाना सर एआयचा आहे आणि आता नुकतीच आमच्याकडे एआयची कार्यशाळा प्रेसक्लबमध्ये झाली आणि असं म्हणतात की येणारा काळ हा एआयचा आहे आणि या एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील असं म्हटलं जाते. काही जण असं म्हणतात की ह्या एआयचा वापर जो आहे हा आपण आपल्या पूर्वीने करून घेऊ शकतो आणि नोकऱ्यांमध्ये अधिक वाढ करू शकतो. मला माहित नाही येणारा काळ कसा असेल, पण येणाऱ्या काळासाठी आपण सज्ज असलं पाहिजे आणि जे उपलब्ध तंत्रज्ञान आहे ते आत्मसात केलं पाहिजे. तर मी सर आज असा प्रयत्न केला की सहज बसलो होतो संध्याकाळी ChatGPTला आणि मी असं म्हटलं की वसीम बरेली आज मुंबईमध्ये या सभागृहामध्ये असते आणि त्यांना जर राजदीप सरदेसाईंवर जर एक शायरी लिहायची असती तर ती कशी लिहिली गेली असती. तर ChatGPTने सर 4 सेकंदामध्ये वसीम बरेली तुमच्यावर काय म्हणू शकतात याची एक शायरी लिहिलेली आहे. ती मी जाता जाता एआयचा एक नवी काय म्हणतात ना नांदी म्हणून ती ऐकू इच्छितो. मला असं वाटतं की वसीम बरेली खरोखर या सभागृहामध्ये आहेत आणि तुमच्या कामाची दखल त्यांनी घेतलेली आहे. एवढं ChatGPTने त्या वसीम बरेलींच्या मनातलं ऐकलेलं आहे. तर मी वसीम बरेलींची जी शायरी आहे ती सादर होतोय. माझा आवाज त्यांच्या इतका ग्रेट नाही आहे, पण त्यातला भावार्थ तुम्ही नक्की समजून घेऊ शकाल. सर, ही शायरी खास तुमच्यासाठी वसीम बरेलीने एआयच्या द्वारे लिहिलेली. सच का अलाव सीने में जलाया बैठा हूँ, सच का अलाव सीने में जलाया बैठा हूँ. अलाव म्हणजे मनातली हृदयातली धगधग जी असते ना आग, तर सच का अलाव धगधगती अलाव जी आहे, सच का अलाव सीने में जलाए बैठा हूँ, झूठ के बाजार में खुद को गवाए बैठा हूँ. मेरे कलम की ताकत को बेकार मत समझो, सत की चौखट पर हक का दिया जलाए बैठा हूँ. तूफानों से भी उछलती ये बेबस सी स्याही, दबाव के दरिया में हिम्मत की गवाही. खबर लिखना अब इबादत नहीं रहा, हर लफ्ज में बेचैनियों की साही समाये बैठा हूँ. आखिरी शेर. सवाल करता हूं तो साजिश बनती है. सर, रात्रीचे कधी कधी शो असतात आणि मग ट्रोलधार त्यांच्यावर खूप ट्रोल करत असते. सवाल करता हूं तो साजिशें बनती है, सच्चाई की राह पे जंजीरें तनती है, मगर फिर भी हक की हिफाजत में, मला वाटतं सर हा शेवटचा है. मगर फिर भी हक की हिफाजत में कलम को अपने खून से सजाए बैठा हूं, मला वाटतं सर यापेक्षा अजून जास्त चांगलं वर्णन होऊ शकत नाही. हा एआयची कमाल आहे आणि येणारा काय हा एआयचं चॅलेंज म्हणून आहे. पण आज आपण इथे आलात, आम्हाला तुमचं आज मार्गदर्शन हॉल पूर्ण भरलाय. मी फार वेळ घेत नाही आणि पुनश्च एकदा आज ज्यांना अवॉर्ड मिळालाय त्यांचं तर अभिनंदन आहेच, पण आज ज्यांना 65 वर्ष वयाची पूर्ण झाली आहेत त्या सगळ्या सदस्यांना आपण सन्माननीय सभासद म्हणून गौरवित करतो. मला असं विचारलं की नक्की किती आकडा आहे, तर माझ्या माहितीप्रमाणे तो आकडा 37 आहे आणि 37चा आकडा 65 वर्षाचा पूर्ण असला तरी सर त्यांचं जे काय म्हणतात उत्साह जो आहे हा पूर्णतः लागवणार आहे. आजही ते पत्रकारांसंघात तितकेच ऍक्टिव्ह असतात आणि म्हणून आज उद्यापासून आमच्या कार्यकारिणीतर्फे आम्ही तुमचा सत्कार करतो, तो तुम्ही स्वीकारावा अशी नम्र विनंती. धन्यवाद. यानंतर मी संदीप चव्हाण यांना विनंती करतो की आजचे महनीय प्रवक्ते
श्री राजदीप सरांचा यथोचित सन्मान करावा. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन आपण सरांचा सत्कार करणार आहोत. जोरदार टाळ्याच्या गजरात आपण या उपक्रमाचं स्वागत करूया. नाट्य शुक्रवार नैना रहाळकर, रवींद्र देवधर आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त देवदास मटाले यांच्या उपस्थितीत नाट्य शुक्रवारच्या लोगोचं आपण अनावरण करतोय. आणि या सर्व उपक्रमाला इंडियन ऑइलनी 2 लाख रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आपण नाट्य शुक्रवार साजरे करणार आहोत. धन्यवाद सर. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करतो. त्याच्यात पहिला पुरस्कार शोध पत्रकारितेसाठी आणि तो यंदा विभागून दिला गेलाय. पद्मश्री यमुनाताई खाडीलकर स्मृती पुरस्कार या नावाने शोध पत्रकारिता पुरस्कार दिला जातो. तो मिळवलेले 2 तरुण पत्रकार आहेत. एबीपी माझाचे सूरज सावंत आणि काशीनाथ महादे ईटीव्ही मधून. मी दोघांनाही एकेकाला यायला विनंती करतो. सूरज पहिल्यांदा येईल. सूरजला हा पुरस्कार मिळाला आहे तो म्हणजे त्यांनी केलेल्या रियालिटी चेकसाठी मुंबई महापालिकेतल्या हॉस्पिटल मधल्या ज्या काही उपकरणं आहेत, सिटी स्कॅनचे उपकरणं असतील, इतर काही उपकरणं असतील, ही सुस्थितीत चालतायत की नाही त्यांनी जाऊन त्याचा रियालिटी चेक केला होता. तर वस्तुस्थिती विदारक होती. त्या शोध पत्रकारितेसाठी हा पुरस्कार नमस्कार. व्यासपीठावर बसलेले मुंबई मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, विशेषतः माझे मित्र संदीप चव्हाण अध्यक्ष, इथे उपस्थित ज्येष्ठ पत्रकार, ज्याच्यात माझे जुने मित्र खूप आहेत, आणि भावांनो आणि बहिणींनो, माझ्यासाठी हा जो एक आजचा दिवस आहे, मी अत्यंत भावनात्मक झालोय खरं सांगायचं. आणि माझ्यासाठी हा एक गौरवचा दिवस आहे. मुंबई मराठी पत्रकार एका इंग्रजी पत्रकारला, ज्याची आई महाराष्ट्रीयन आहे, गुजराती नाही, तुम्ही वादविवाद सुरू कराल माझ्या घरी. माझी आई पंत आहे, कोल्हापूरचे आहे, त्यांचं मराठी खूपच चांगलं आहे. पण वैजंती, थँक्यू व्हेरी मच या प्रकारे तुम्ही माझा इंट्रोडक्शन दिला. पण आज माझ्यासाठी हा एक मोठा दिवस आहे, एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे, आणि त्याची 2-3 कारणं आहेत. पहिलं तर मी म्हणेन की मला एक तर कळलंय, दिल्ली आणि मुंबईत काय फरक आहे. दिल्लीत मी एडिटर्स गिल्डचा अध्यक्ष होतो, आणि आमच्या समोर सर्वात मोठा प्रॉब्लेम असा होता की आमच्याकडे पैसेच नव्हते. आमचे जे मेंबर्स होते ते मेंबरशिप फी पण देत नव्हते. मोठे एडिटर्स होते पण मेंबरशिप फीज देत नव्हते. आणि आमच्याकडे शेवटी बँक अकाउंट मध्ये मला वाटतं एक 5-6 लाखच राहिलेले आहे. आज संदीप मला म्हणतोय की 3-3.25 कोटी. तर मुंबई मराठी पत्रकार संघात काय कसं तुम्ही ते केलं ते तुम्ही देशाभरात जाऊन सगळ्यांना सांगा. कारण की प्रत्येक क्लबचे बँक अकाउंट मध्ये 10 लाख 15 लाखच असतात, तेवढे पण नसतात. पहिल्यांदा इंदोर मध्ये बघितलं आणि आज मी मुंबईत बघतो. दुसरं म्हणजे एवढी मोठी बिल्डिंग बांधली. मला सुरुवातीला वाटलं, जसं मी संदीपला म्हणालो, की प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी कदाचित एक फ्लोअर दिला असेल. नंतर त्यांनी सांगितलं नाही, सुधाकर नाईक आणि मनोहर जोशींनी खूप प्रोत्साहन केलं आणि एवढी मोठी एक बिल्डिंग दिली. पण
खरं मुंबई मराठी पत्रकार संघाने जे सुरू केलं आहे पेन्शन स्कीम आणि कित्येक लोकांना तुम्ही मदत केली आहे. खरं मी सांगतो दिस इज युअर ट्रू कॉन्ट्रीब्युशन आणि मला वाटतं मुंबई पत्रकार संघाने सत्कार तुम्ही करावा की असा तुम्ही ऑर्गनायझेशन मुंबई सारख्या शहरात दिल्लीत हा कार्यक्रम केला 10 लोक 20 लोक 50 लोक जास्त येतील. इथे मी बघतो 200 लोक आलेत. ही मुंबई पत्रकारांची ताकद आहे. माझ्यासाठी सन्मानचा दिवस गौरवचा दिवस एक महत्वाचा दिवस अशा कारणामुळे आहे की माझ्या समोर असे लोक आहेत जी 37 वर्षापूर्वी 34 नाही 37 1988 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलो माझ्या समोर अशी लोक आहेत जे त्या काळात माझ्यासाठी मार्गदर्शक झाले आणि त्यांचा सन्मान मी करण्यात तुम्ही माझा सन्मान करताय. विशेष तर संदीपला विचारलं की कोणाला तुम्ही अवॉर्ड देताय. मी जेव्हा बघितलं की दाते सर आहेत अरे वा माझी पत्नी पण सागरिका पण अरे दाते सर आहेत ना अरे व्हेरी गुड त्यांना माझं अभिनंदन द्या. तर माझं अभिनंदन आहे सागरिकाचं पण अभिनंदन तुमच्या बरोबर आहे कारण की मी सांगितलं की दाते सरांचं एक वैशिष्ट्य ऑफिसमध्ये रेग्युलरली 10 वाजता यायचे पत्रकार 2-3 वाजता यायचे पण दाते सर 10 वाजता सकाळी प्रत्येक पेपर वाचायचे. पब्लिक ट्रान्सपोर्टवर जेवढं त्यांचं लेखन आहे जेवढी त्यांची नॉलेज आहे कुठल्याही राजकारणामध्ये कुठल्याही नेत्यांकडे नाहीये. देवेंद्र फडणवीसनी सर तुम्हाला कन्सल्टंट करावं. हे कोस्टल रोड हे सगळं ठीक आहे पण दाते सरांचं एक वैशिष्ट्य होतं. त्यांचं एक स्वप्न होतं की मुंबई सारख्या शहरात एक सायकल ट्रॅक असावा आणि मी त्या काळात एक सिटी लाईट्स एक पेज होतं आमचं टाइम्स ऑफ इंडियामध्ये. मुंबई शहराचे लहान लहान गोष्टी आम्ही त्याच्यात टाकायचो. दाते सर नेहमी आम्हाला एक दाते सर आणि अजून त्यांच्याबरोबर होते ऑल्विन फर्नांडिस. ऑल्विनची जी म्हणजे पूर्ण मुंबईत वर जी पकड होती आणि दाते सरांचे जे सिटी लाईट्स करायचे दर महिन्यात एकदा ते सायकल ट्रॅक बद्दल नक्की एक त्यांचं आर्टिकल असायचं. मुंबईत अजून तसं सायकल ट्रॅक झालं नाहीये सर नाही ना पण दाते सर आश्वस्त राहा या क्लायमेट चेंजच्या युगमध्ये तुम्ही 30 वर्ष पुढे होता तुम्ही ते म्हणाला तेव्हा 1988 मध्ये जे लोक आज म्हणतात. सो हॅट्स ऑफ टू यू सर. आणि ते नेहमी सफेद शर्ट काळी ट्राउझर टाईपरायटर. आज कोण एआय बद्दल संदीप म्हणत होता की एआय नंतर लोकांची नोकरी जाणार का. मला अजूनही आठवण आहे सर तुम्हाला आठवण असेल की नाही माहित नाही 1988 किंवा 90 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया मध्ये कम्प्युटर आले पहिल्यांदा आणि युनियनचे लोक आर.जे. मेहताचे लोक होते ते आले आणि आम्हाला सांगितलं की पेन डाऊन स्ट्राईक करा की आम्हाला कम्प्युटर नकोय त्याच्यात लोकांची नोकरी जाणार. स्ट्राईक केली पण नोकरी आमचे अजून तसेच राहिले. त्या काळात कमीच्या कमी पत्रकारची तेवढी तरी ताकद होती की ओव्हरनाईट कोणाला नोकरीहून लोक काढत नव्हते. आता काय होतं ते वेगळी गोष्ट आहे पण त्या काळात मला अजूनही आठवण आहे कम्प्युटर आले पहिल्यांदा. आता सर कम्प्युटरवर गेले की नाही मला माहित नाही टाईपरायटर त्यांचा होता नेहमी पण एआयचा तुम्ही फायदा घ्या. एआय मुळे पुष्कळ बेनिफिट्स पण असतात. कोणाची नोकरी अशी जाणार नाही. नोकरी जातात मालकी आमच्या त्या पत्रकारचे जे मालिक झालेत त्यांना वाटतं हे व्यवसाय आहे. आणि खरं सांगायचं मला वाटत नाही आमच्या एका युगचे जे पत्रकार होते त्यांना ही एक प्रोफेशन होता. 9 to 5 बँक एम्प्लॉयमेंट होती. एक प्रेम होतं एक कमिटमेंट होती आणि त्याच्यामुळे आम्ही पत्रकार झालो. आणि दाते सर इज अन एक्झाम्पल ऑफ दॅट जर्नलिझम सर. हॅट्स ऑफ टू यू. पण इथे फक्त दाते सर नाही आहेत माझे जुने मित्र आज पुष्कळ भेटली आहेत. जतीन देसाई जतीननी जे काम इंडिया पाकिस्तानच्या भीतीने केलंय आता इंडिया पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर नंतर असं वाटतं की प्रत्येक पाकिस्तानी हा देशाचा दुश्मन आहे. पण कित्येक फिशरमॅन आहेत
जे अडकले आहेत पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत, सरकार त्यांच्यासाठी तेवढं करत नाही जेवढं जतीन देसाई करतात. ही ताकद आहे जतीन सारख्या लोकांची. माझे अजून एक मित्र आहे तिथे, प्रकाश अकोलकर. मी प्रकाशला बघून असं बघतो, प्रकाशचा चेहरा आता बाळासाहेब सारखा दिसत पण लागलाय. एवढं वर्ष तुम्ही शिवसेनेवर लिहून मला वाटतं प्रकाश कुठे ना कुठे बघा ना, तुम्ही चेहरा बघा प्रकाशचा, म्हणजे क्रॉस बिटवीन राज ठाकरे आणि बाळासाहेब. पण प्रकाश अकोलकर बरोबर जाताना, वैजयंती आता म्हणाले, मंत्रालयाला जाताना, अनेक ठिकाणी जाताना पुष्कळ मला शिकायला मिळालं. सो थँक्यू प्रकाश. मला अजूनही आठवण आहे, आम्ही एक मोठी स्टोरी केली आणि शरद पवार अजूनही आम्हाला म्हणतात की तुमच्यामुळे मी प्रधानमंत्री झालो नाही. ती स्टोरी काय आहे मी नंतर तुम्हाला सांगेन. आणि ती स्टोरी कोणी दिली आता सांगू शकतो आम्ही, विलासराव देशमुखने ती आम्हाला स्टोरी दिली. आम्हाला कल्पना नव्हती त्या स्टोरीचा कुठला किती इम्पॅक्ट होणार, कसा होणार. माझे अजूनही एक मित्र इथे बसलेत. पहिल्यांदा मला वाटतं एक 10-15 दिवसाच्या दौऱ्यावर आम्ही गेलो. सगळे साखर सम्राट जे होते महाराष्ट्राचे त्यांच्यावर आम्ही प्रोफाईल केली. मग आम्ही कोकणात गेलो. कोकण रेल्वे तेव्हा सुरू होणार होता. श्रीराम वेर्णेकर आहेत, त्यांचे वडील पण ज्येष्ठ फोटोग्राफर होते. रात्री काय करायचो आम्ही, पण त्या काळात एक साथी होती. त्या काळात ब्रेकिंग न्यूज नव्हती. विशेष म्हणजे 24 तासाचे जे चॅनल सुरू झाले त्याच्यानंतर आवाज खूप होतो, पण खरी जी बातमी आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. मी इंग्रजीत म्हणतो नॉईज हॅज रिप्लेस न्यूज आणि सेन्सेशन हॅज रिप्लेस सेन्स. सनसनी आता म्हणा टीआरपी. अरे टीआरपी म्हणून टीआरपी शुड बी टेलिव्हिजन रिस्पेक्ट पॉइंट, नॉट टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स. आज पत्रकारांचा जो रिस्पेक्ट असावा तो कमी झाला. एक क्रेडिबिलिटी असावी, एक विश्वसनीयता आहे की तुम्ही एक पत्रकार, दाते सरांसारख्या पत्रकारांनी काही टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलं तर लोकांचा त्याच्यावर विश्वास असायचा. विश्वास हा मोठा एक फरक झालाय. आणि तो मुंबईतच नाही, देशाभरात आहे, दुनियात आहे. कारण की पत्रकारिता धंदा अजूनपर्यंत धंदा नाहीये पूर्णपणे, पण धंदा करा. स्पॉन्सर्स आणा, पेड न्यूज करा, कुठल्याही नेत्यांना कसं प्रमोट करा. पण पत्रकारी नाही, नेते पण मला वाटतं कुठे ना कुठे नेत्यांमध्ये पण एक फरक आला आहे. मला अजूनही आठवण आहे 1990 किंवा 91 साली शिवसैनिक वानखेडे स्टेडियमवर जाऊन क्रिकेट पिच त्यांनी खोदलेली त्या काळात पाकिस्तानच्या विरोधात. तेव्हा पण पाकिस्तानचा विरोध व्हायचा. ती पिच खोदलेली आणि मी एक आर्टिकल लिहिलेलं टाइम्स ऑफ इंडियामध्ये. आणि बाळासाहेब ठाकरे माझ्यावर खूप चिडले. ते मला माझ्या वडिलांना ते ओळखायचे आणि त्यांनी माझ्या वडिलांना फोन केला एकदा, काय करतोय तुझा मुलगा, माझ्या विरोधात एवढं लिहितोय आणि तो पण क्रिकेटवर. वडिलांनी त्यांना सांगितलं ते क्रिकेटचे ते प्रेमी आहेत म्हणून ते लिहितात आणि तुम्ही ती क्रिकेटची पिच खोदली, ते तुम्ही कसलं क्रिकेट प्रेमी. माझे वडील तसे स्पष्ट बोलणारे होते. पण तरीही एका महिन्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा मला फोन आला, तू 1 महिन्यापासून मला भेटायला आले नाहीस. तर मी म्हणा सर तुम्ही खूप रागवला आहात. ना ते राग ठीक आहे, पण यायला भेटायला ये ना. आणि मी भेटायला गेलो. आज जर नेत्यांच्या विरोधात तुम्ही काय लिहिणार, असे नेते झाले, एवढे इनटॉलरंट झाले, ते तुम्हाला भेटणारही नाही. तू लेफ्ट विंग आहेस, तू राईट विंग आहेस, तू देशद्रोही आहे. हा एक नवीन शब्द झालाय पत्रकारिता. तुम्ही कुठल्या नेत्यांच्या विरोधात काय लिहिलं तर तुम्ही देशद्रोही झाला. शरद पवारांनी मला एकदा मुंबईच्या दंगलीनंतर प्रेस कॉन्फरन्स मधून काढलेलं, काही प्रश्न मी विचारलेले. पण त्याच शरद पवारांनी 2-3 दिवसानंतर मला फोन करून म्हणाले माझी चूक झाली.
आता किती नेते आता आहेत ते असं म्हणतील की माझी चूक झाली. किती पत्रकार आहेत जे प्रश्न विचारणार आणि किती नेते आहेत जे प्रेस कॉन्फरन्स काढणार. आता वन वे कम्युनिकेशन आहे आणि ते भरपूर सुरू आहे. त्याच्यावरती आम्ही दुसऱ्या दिवशी एक मराठी पत्रकार संघाने एक एक वेगळा कार्यक्रम घ्यावा की नेत्या आणि पत्रकार मध्ये जे संबंध आहेत काय प्रकारचे व्हावे. आम्ही मित्र नाही आहोत पण आम्ही दुश्मन तर नाही. आता असं झालंय, एवढा वादविवाद झालाय, एवढा ध्रुवीकरण झालंय समाजात. आप इस पार्टी से है, आता राहुल गांधीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आमची पत्रकार मौसमी सिंग चांगली पत्रकार आहे, प्रश्न विचारते. राहुल गांधीला प्रश्न विचारला एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये. राहुल गांधी चिडले आणि म्हणाले, अरे ये बीजेपी का सवाल है. बीजेपी का सवाल आहे. पण अशी म्हणजे वातावरण तयार झालंय. पण त्या काळात तसं नव्हतं. त्या काळात डॅरिल डिमॉन्टे सारखे माझे एडिटर होते 1988 मध्ये इथे टाइम्स ऑफ इंडिया मध्ये. मला वाटतं देशाचे पहिले एन्व्हायरमेंट जर्नलिस्ट आणि जे काम त्यांनी मिललँड्स वर केलं, मुंबईवर केलं. मीना मेनन पुस्तक मीनाने लिहिलं मुंबईच्या दंगलीवर. अशी कित्येक नावं आहेत. प्रकाश जोशी, दिलीप सावरे, खूप नावं आज माझ्या समोर येतात. फर्स्ट फ्लोअरवर महाराष्ट्र टाइम्सचं ऑफिस होतं, तिथे जाऊन मी प्रताप आसबे, प्रकाश आकोळकर, गोविंद कलवरकर सर, अशी मोठी नावं, अशोक जैन, कुमार केतकर, अरुण टिकेकर, कहा गए वो लोग. काय मी पहिल्यांदा टाइम्स ऑफ इंडियाच्या मीटिंग मध्ये गेलो. माझ्या समोर गिरीलाल जैन, दुसऱ्या बाजूला अरविंद दास, स्वपन दासगुप्ता, अचित नाईक, आणि त्यांचं जे लेखन होतं, ज्या प्रकारे, आणि एक कमिटमेंट होती. मला अजूनही आठवण आहे की गिरीलाल जैन एडिटोरियल मीटिंग करत होते आणि त्यांचा जो सेक्रेटरी आहे त्यांच्याकडे, सर 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 आपको मीटिंग रोकनी पड़ेगी, यू विल हैव टू स्टॉप. मैंने कहा क्या हुआ. नहीं नहीं, वो एडवर्टाइजिंग का आदमी कुछ आपसे बात करना चाहता. म्हणाले एडिटोरियल मीटिंग में एडवर्टाइजिंग की कोई जरूरत नहीं, प्लीज टेल हिम टू गो. उनको बोलिए जाने के लिए. आज जर ऍडव्हर्टायझिंग माणसाने फोन केला तर तो एडिटर जाणार ऍडव्हर्टायझर. सर आप बताइए क्या करना है. आज कोण मला सांगत होतं की मराठी काही टीव्ही चॅनल्स आहे एडिटरच नाहीये, देर इज नो एडिटर. असंच चालतं ते. आता एडिटर नसतात, न्यूज मॅनेजर झाले जे मालकांना पाहिजे. अंबानी, अडानी, मी राहुल गांधी नाही त्यांच्या विरोधात नाहीये, पण जेव्हा तुम्ही पत्रकारितेत येता, अडानी असो अंबानी असो, तुम्हाला कळायला पाहिजे की पत्रकारितेत अबाउट जर्नलिझम काही प्रॉडक्ट नाहीये तुमचं. एक कमर्शियल प्रॉडक्ट नाहीये जे तुम्ही सेल करताय. हा एक मोठा हक्क आहे. ते मला वाटतं त्यांना कळत नाही आणि त्यांना वाटतं एक एडिटर आला दुसरा तर येणारच, त्याला काढलं दुसऱ्याला आणायचं. तर हे मोठे प्रश्न आहेत आणि मला वाटतं मुंबई पत्रकार संघाने कदाचित त्याच्यावर एक सिरीज करावी, एक सेमिनार्स करावे किंवा एक डिस्कशन करावी. सेमिनार सोडा, आता सेमिनारचं पण युग गेलंय. डायरेक्ट प्रश्न विचारायची, कुठे ना कुठे एक व्हाईट पेपर तयार करायला की आमच्या समोर चॅलेंजेस काय आहेत. पण खरं आज जेव्हा काही पत्रकारांचा एक सन्मान केला तेव्हा मला वाटतं की पत्रकारिता अभी भी जिंदा है. अजूनही खूप पत्रकार चांगलं काम करतात. बीड प्रकरणात नंतर बघा ना, तिकडच्या लोकल पत्रकारांनी खूपच चांगलं काम केलं. बीडचं प्रकरण लोकांपर्यंत पोहोचलं, दिल्लीपर्यंत पोहोचलं, कारण की तिकडच्या डिस्ट्रिक्ट आणि लोकल जर्नलिस्टनी खूपच चांगलं काम केलं आणि त्यांच्या समोर प्रेशर्स पण असतात. दिल्लीत किंवा मुंबईत ओल्ड लेडी ऑफ बोरीबंदर मध्ये बसून किंवा दिल्लीत बसून तेवढा प्रेशर नसतं जेवढा त्या डिस्ट्रिक्ट करस्पॉन्डंटवर असतं आणि तरीही ते फर्स्ट क्लास काम करतात. पत्रकारिता अभी जिंदा है. कारण की मी पुष्कळ लोक म्हणतात अरे पत्रकार खतम हो गए.
अभी तो पत्रकार अरे काय म्हण ते पण खरं नाही. हाँ गए वो लोग ये भी सही है, पण पत्रकारिता अभी भी जिंदा है. आणि म्हणून तुम्ही असं कार्यक्रम आज आयोजित केलाय त्याबद्दल अभिनंदन. कारण की जेव्हा तुम्ही अशा मोठ्या पत्रकारांना कुलकर्णी सर, दाते सर यांचा सन्मान करता, तुम्ही पत्रकारितेचा सन्मान करताय आज. आणि ही एक मोठी गोष्ट आहे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये पत्रकारिताची जी एक लेगसी आहे, एक विरासत आहे, एक एक इतिहास आहे, जे बाकी कुठल्या जागेत मी जातो, बंगालमध्ये कदाचित एका काळी होता, आता तेही नाहीये. पण आता आजच्या क्षणात पुष्कळ कमी राज्य राहिले इथे एवढा मोठा गौरवशाली इतिहास आहे जो महाराष्ट्राकडे आहे. जेव्हा तुम्ही पत्रकारितेकडे बघता, तुम्ही हा जो तुमचा हा जो मशाल आहे, आज मशाल पण म्हणणं कदाचित लोक म्हणतील तुम्ही कुठल्या पार्टीचे, मला अजूनही म्हणजे फरक एवढा झालाय. 1988 मध्ये प्रकाश जोशी माझ्याबरोबर एकदा टाइम्स इंडियामध्ये न्यूजरूम मध्ये बसलेले आणि प्रकाश मला म्हणाले, मी प्रकाश सरांना बरोबर महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आम्ही बोलत होतो. आता प्रकाश मोठे आर्टिस्ट झालेत, तर त्या काळात मी बोलत आहे, ते म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणात काय होत नाही राजनीती. जास्त होतं ना काँग्रेसमध्ये, काय काँग्रेसचा नेता कुठल्या दुसऱ्या काँग्रेसच्या नेत्याला पाडतो. आता वैजयंतीने उदाहरण दिलं जेव्हा शरद पवारांच्या विरोधात पूर्णपणे रिव्होल्ट झालेला. पण जास्त काय होत नाही, एकदम स्टेबल आहे. गेल्या 10 वर्षात आम्हाला कळलंय की महाराष्ट्र केवढं स्टेबल आहे. सगळे महाराष्ट्राचे जेवढे नेते आहेत ते शतरंज के खिलाडी झालेत. कोणाला कसं पाडायचं, प्रत्येक कुठल्या पक्षाला कसं तोडायचं, त्याच्याबरोबर पैशांचे राजकारण या महाराष्ट्रात सुरू झालंय. ते अत्यंत दुर्दैवी. पण पत्रकार जो आहे महाराष्ट्राचा, अजून मला वाटतं त्यांनी पूर्णपणे कमर आपली तोडली नाहीये. म्हणजे ही स्पाइन इज स्टील इंटॅक्ट. एक 3-4 दिवसानंतर 50 वर्ष होती आणीबाणीची, आणि त्या काळात काय झालं काय नाही झालं सगळ्यांना माहिती आहे. माझे जुने मित्र आर के लक्ष्मण, द ग्रेट आर के लक्ष्मण इथे बसायचे. ते मला सांगत होते प्रत्येक कार्टून सेन्सरशिप साठी. पण तरी पुष्कळ महाराष्ट्राचे पत्रकार, काही ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांनी आणीबाणीचा विरोध केला. आणि मला वाटतं अजूनही कोणी सत्तेत, कुठली पार्टी असा, जर त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला तर पत्रकारांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवायची क्षमता आणि ताकद दाखवायला पाहिजे. दॅट इज रिअल जर्नलिझम. इंस्टाग्रामच्या जनरेशन मध्ये पण पत्रकारिता होऊ शकते, चांगली पत्रकारिता होऊ शकते. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. मी खरं सांगतो, आज तुम्ही माझा एका प्रकाराने गौरव केला आहे, मला एक संधी दिली, माझा तुम्ही आज सन्मान केला एका प्रकारे इथे बोलवून. हो, माझी मराठी तेवढी चांगली नाहीये जेवढी वर्षापूर्वी होती. दिल्लीत जास्त मराठी बोलण्याचा एक चान्सच मिळत नाही. साहिल जोशी मुंबईत तक सुरू केलंय, त्यांनी आठवड्यात एकदा मला बोलवतात आणि त्यांनी फर्स्ट क्लास एक नवीन चॅनल सुरू केलंय. त्या कारणामुळे मला थोडा तरी प्रॅक्टिस मिळते. आणि जसे माझे वडील मला नेहमी म्हणायचं, जर तुला रन करायची असेल तर पहिली प्रॅक्टिस तरी करावी लागेल. तर मी चॅट जीपीटी कडे मी आर्टिकल, म्हणजे आजच्या भाषणेबद्दल मी चॅट जीपीटीला काही प्रश्न विचारलेले आणि तो भाषण मी तयार केलेलं मराठीत. पण मी म्हणालो आजच्या दिवशी मोकळेपणाने तुमच्या समोर मी आलोय आणि थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.